चोरीचे प्रमाण वाढलेले आपण नेहमीच बघत असतो, परंतु देवाच्या दरबारात देखील चोरांनी आपला मोर्चा वळवला आहे. असाच एक धक्कादायक प्रकार सातपूर अंबडलिंक रोडच्या जाधव टाउनशिप चुंचाळे परिसरात असलेल्या सावतामाळी मंदिर परिसरात चोरी झाल्याची धक्कादायक घटना CCTV फुटेजच्या आधारे समोर आली. या सावतामाळी मंदिर परिसरात विठ्ठल रुक्मिणी मंदिर, गणपती मंदिर असे धार्मिक स्थळे असून या ठिकाणी आमदार निधीतून भव्य सभा मंडपाचे बांधकाम सध्या सुरू आहे. तसंच या मंदिराच्या पाठीमागे महानगरपालिकेचा मोकळा भूखंड असल्यामुळे त्या ठिकाणी ठेवाळकरांचा वावर मोठ्या प्रमाणात असून त्या ठिकाणी हुल्लडबाजी करणे, वाढदिवस साजरे करणे, आरडाओरडा करणे असे प्रकार चालू असल्यामुळे शेजारील राहणाऱ्या रहिवाशांना त्याचा मनस्ताप सहन करावा लागतो. या टवाळखोरांचा वावर या परिसरात असल्यामुळे 1 फेब्रुवारीच्या मध्यरात्री या ठिकाणी चालू असलेल्या सभामंडपाच्या बांधकाम साहित्याची मोठी चोरी झाली. त्या चोरीची घटना लक्षात येताच मंदिर प्रशासनाच्या पदाधिकाऱ्यांनी MIDC चुंचाळे पोलिसात धाव घेऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे यांना निवेदन सादर केले आहे. त्या घटनेचे CCTV फुटेज देखील पोलिसांना सुपूर्द करण्यात आले. या निवेदनात म्हणण्यात आले आहे की या ठिकाणी टवाळखोरांचा उपद्रव वाढला असून परिसरातील महिला तरुणींना या ठिकाणी मनस्ताप सहन करावा लागतो. म्हणून पोलिसांनी रात्रीच्या वेळी गस्त घालून किंवा विविध उपाययोजना राबवून या टवाळखोरांचा बंदोबस्त करावा व झालेल्या साहित्य चोरीचा तात्काळ छडा लावावा अशी मागणी केली आहे. यावेळी परिसरातील अनिल माळी, मच्छिंद्र माळी, संजय कचरे, सूर्यकांत माळी, रावसाहेब आहिरे, दत्तू खरे, सुखदेव माळी, दीपक महाजन, गोपाल माळी, बाबूलाल महाजन, कल्पेश मधवाडे, महेंद्र माळी, सागर जिव्हाळे, सतीश गडाख, अभिजित चांदवडे, देवीदास माळी, दशरथ कवडे, गणेश पवार, कृष्णा बोरसे, ज्ञानेश्वर क्षीरसागर, अशोक नवगिरे, अजय देवरे, दीपक बोरसे आदी नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते. याबाबत सामाजिक कार्यकर्ते अनिल माळी व मच्छिंद्र माळी यांनी अधिकची माहिती दिली आहे. प्रबंधभूमी महाराष्ट्रासाठी प्रकाश बागुल, सातपूर, नाशिक. काय सांगाल माळी साहेब, आज तुम्ही चुंचाळे पोलीस चौकीमध्ये भेट दिलेली आहे, कशा संदर्भात भेट दिली आणि पोलिसांना काय आवाहन केलं? नक्कीच सर, आम्ही जाधव टाउनशिप मध्ये अशोका कल्पतरू कॉलनीच्या महानगरपालिकेच्या एका ओपन स्पेस मध्ये श्री संत शिरोमणी सावतामाळी विठ्ठल रुक्मिणी भगवान आणि गणपती बाप्पा यांचं मंदिर 2009 साली स्थापन या ठिकाणी केलं. मागील 15-20 दिवसापूर्वीच आपल्या विद्यमान आमदार सीमाताई हिरे यांच्या आमदार निधीमधून या ठिकाणी सभामंडपाचा कार्यक्रम सभामंडप या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे. तर त्या सभामंडपाचं जे कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे, तर या ठिकाणी शेजारी लागूनच एक महानगरपालिकेचा दुसरा ओपन स्पेस आहे. त्या ओपन स्पेस मध्ये जे बसणारे टवाळखोर तरुण आहेत किंवा जे तरुण मुलं मुली इथे जे फिरतात, यांच्यापैकीच कुणीतरी या ठिकाणी मंदिराच्या परिसरातून जॅकमुंडे असतील, स्टील असेल किंवा 50 एक प्लेट होत्यात RCC बांधकामासाठी ज्या उपयोगात येतात त्या प्लेट, याची या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चोरी झालेली आहे. म्हणून आम्ही मंदिराच्या सर्व जे प्रमुख पदाधिकारी आहोत, त्यानंतर आपले विद्यमान माजी नगरसेवक भागवतभाऊ आरोटे, माजी नगरसेवक मधुकर शेठ जाधव यांच्या उपस्थितीमध्ये आम्ही चुंचाळे पोलीस चौकी या ठिकाणी एक निवेदन दिलेलं आहे. आम्ही पोलिसांना देखील तशी विनंती केली आहे की आपण या टवाळखोरांचा, या चोरांचा योग्य असा बंदोबस्त करण्यात यावा. पोलिसांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की तो बंदोबस्त लवकरात लवकर या ठिकाणी करण्यात येईल. आम्ही पोलिसांना आम्हाला जे CCTV फुटेज या ठिकाणी मिळालेलं आहे, ते CCTV फुटेज देखील आम्ही पोलिसांना सुपूर्द केलेलं आहे. त्या अनुषंगाने लवकरात लवकर तपास लागेल अशी आम्ही अपेक्षा बाळगतो. आणि आम्ही पोलिसांना हे देखील निवेदन केलं आहे की जर लवकरात लवकर याचा तपास नाही लागला तर मंदिराच्या वतीने किंवा अशोका कल्पतरू कॉलनीच्या वतीने, जाधव संकुलवासियांच्या वतीने मोठं जन आंदोलन याच्या विरुद्ध उभारण्यात येईल. पोलिसांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे. तर तुम्ही या ना इकडे. माळी साहेब, काय सांगाल, धार्मिक तीर्थस्थळ या ठिकाणी टवाळखोरांचा वावर दिवसेंदिवस वाढलेला आहे, त्याच अनुषंगाने आपल्या मंदिरा परिसरात देखील चोरीचं प्रकरण घडलेलं आहे, काय प्रशासनाला आवाहन कराल? मी प्रशासनाला एवढंच आवाहन करतो की हे क्लासेस आणि जे सकाळी शाळेचे मुलं या शेजारच्या ओपन स्पेस मध्ये येऊन बसता, त्यांच्यावरती त्यांनी अंकुश हे करावा आणि आईवडिलांनी पण त्या पोरांवरती घरी लक्ष द्यावे. आता आमच्या मंदिरावरती 50,000ची चोरी झाली. त्या कॉन्ट्रॅक्टरचे 50,000चा मुद्देमाल काल उचलून नेला आणि सतत इथं रोज संध्याकाळी गांजा पिणारे, काही वाढदिवस साजरे करणारे आणि इथं 7ला 8ला क्लास सुटले
का ते लोक ते मुलं मुली इथे येऊन बसता, अक्षरशः लहान मुलांना तिथे जायला लाज वाटते असे कृत्य करता. मी परिसरातील नागरिकांना पण आणि त्या मुलांच्या आईवडिलांना पण आवाहन करतो की अशा लोकांना इथे येऊ द्यायचं नाही. आणि हे गांजा फुकणारे ड्रग्स सुद्धा इथं ते इंजेक्शन घेऊन नशा करता इथं पोरं, त्याच्यावरती पोलिसांनी योग्य ती कारवाई करावी. जर ती कारवाई पोलिसांकडनं नाही झाली तर आम्ही आमच्या परिसराच्या वतीने, मंदिराच्या वतीने त्यांच्यावरती काहीतरी मोर्चा काढून सक्त कारवाई करा असे सीपींना निवेदन देऊ. पोलिसांची जी पेट्रोलिंग रात्रीच्या वेळी गस्त व्हायला पाहिजे ती कुठेतरी कमी पडते, म्हणून हे प्रकार होतात. काय वाटतं? कमी नाही पडत, ती फक्त ठराविक जागेवर जाते. म्हणजे अशा आपण जे इकडं आपल्या या जाधव संकुल परिसरात असे मोठमोठे ओपन प्लेस अजून तिथं कोणीच हे लक्ष देत नाही. तिथं टवाळखोर जाऊन बसता खाण्याकोपऱ्यात. आणि जी स्कॅनर सिस्टीम होती ती चालू पाहिजे होती, ती चांगली सिस्टीम होती. ती सिस्टीम आता आम्ही पोलिसांना विचारणा केली तर त्यांनी ती सिस्टीम बंद झाली जानेवारी पासून, असं आम्हाला सांगण्यात आलं. कारण की त्या टायमाला स्कॅनर होतं, त्या टायमाला पोलीस प्रत्येक स्कॅन जवळ येऊन जायचे. ती स्कॅनर सिस्टीम चालू करावी, नाही तर पोलिसांनी पेट्रोलिंगचा रूट वाढवावा असं आम्ही त्यांना एक निवेदन देऊ इच्छितो. या ठिकाणी चोरीचा प्रकार उघडकीस आलेला आहे. नमस्कार, मी कल्पतरू सोसायटीमध्ये राहते. आम्हाला इथे 2-3 वर्ष झाले. 2-3 वर्षापासून सतत इथे टवाळखोर पोरांचा खूप त्रास आहे आम्हाला. इथं आमचं हे सावतामाळीचं मंदिर आहे. मंदिरात खूप मुलं मुली नेहमी येतात आणि आमच्या मुलांवर खूप वाईट संस्कार पडू राहिले. त्याच्यामुळे आम्हाला खूप भीतीचं वातावरण झालेलं आहे. आणि इथे मागं या गार्डन मध्ये पण खूपच म्हणजे दारू पिणे वगैरे, सिगरेट वगैरे, जुगार खेळणे हे असे खूप प्रकार घडत असतात. आणि शिवीगाळ तर लहान लहान मुलांपासून तर मोठ्या मुलांपर्यंत खूपच इथं वाईट संस्कारांवर हे झालेलं आहे. पोलिसांनी उपाययोजना करणं हा, आणि लवकरात लवकर कारवाई करणे हीच आमची मागणी आहे. हा, ते होईल सगळं. नमस्कार, मी ऍडव्होकेट प्रवीण बिरारी. सन 2009 पासून आमचं इथं सावतामाळी मंदिर आहे. या मंदिरात गेल्या 2-3 महिन्यापासून सभा मंडपाचं काम चालू आहे. आणि सभा मंडपाचं काम चालू असताना 1 तारखेला रात्री 1 ते 1:30 वाजता इथून बऱ्यापैकी स्टील आणि स्टीलच्या प्लेटा चोरी झालेल्या आहेत. त्याबद्दल आम्ही आज अंबड पोलीस स्टेशन येथे जाऊन रितसर तक्रार दिलेली आहे. खरं बघायला गेलं तर या मंदिराच्या परिसरात काही मुलं मुली येऊन आपले प्रेम प्रकरण करीत असतात. तसेच या परिसरातील पाठीमागे एक ओपन प्लेस आहे, तिथं हे टवाळखोर पोरं येऊन गांजा वगैरे अशा दारू पित असतात व येथील रहिवाशांना त्रास देत असतात. त्याच्यामुळे ते रहिवाशांची एक मागणी आहे की पोलिसांनी या लोकांचा त्वरित बंदोबस्त करावा आणि आमच्या सावतामाळी मंदिरावर जी काही चोरी झालेली आहे तो चोरीचा प्रकार उघडकीस आणून या लोकांना योग्य ते कठोर शासन करावे, जेणेकरून यापुढे असा प्रकार घडणार नाही, ही मी अंबड पोलीस स्टेशन PI यांना या निवेदनाद्वारे सांगू इच्छितो.